श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, घराजवळ मंदिर असावे की नसावे याबाबत आपण व्हिडिओ बनवणार आहोत. तर वास्तुशास्त्रानुसार घराजवळ मंदिर असण्याबाबत काही विशेष नियम आहेत. मंदिर ही अत्यंत पवित्र आणि सकारात्मक ऊर्जेचे केंद्र असते. तरीही घराच्या अगदी जवळ मंदिर असणे काही कारणांमुळे दोष मानले जाते. यामागची शास्त्रीय कारणे खालीलप्रमाणे आहेत. पहिलं कारण असं आहे की ऊर्जेचा समतोल होतो. म्हणजे मंदिरामध्ये सतत मंत्रोपचार, पूजा अर्चा आणि घंटानाद होत असतो, ज्यामुळे तिथे उच्च कंपन असलेली ऊर्जा निर्माण होत असते. वास्तुशास्त्रानुसार मानवी निवासस्थानी आवश्यक असलेली ऊर्जा शांत आणि संतुलित असावी लागते. मंदिराची शक्तिशाली ऊर्जा घराच्या ऊर्जेवर प्रभावी ठरू शकते, ज्यामुळे घरातील रहिवाशांना मानसिक अस्वस्थता जाणवू शकते. दुसरं आहे की मंदिराची सावली. वास्तुशास्त्रातील एका महत्त्वाच्या नियमानुसार मंदिराच्या कळसाची सावली घरावर पडू नये असे बोलतात. जर घराच्या मुख्य भागावर किंवा छतावर मंदिराची सावली पडली तर त्या घरात जी प्रगती असते ती खुंटते. विशेषतः सकाळी 10 ते 3च्या दरम्यान सावली पडणे अशुभ मानले जाते. तिसरं, मंदिराचा कळस आणि ध्वज. घराच्या खिडकीतून किंवा दरवाजातून मंदिराचा कळस आणि ध्वज सतत दिसत असेल तर त्याच्या घरातील लोकांच्या एकाग्रतेवर परिणाम होतो असे बोलतात. मंदिराचा कळस हा ऊर्जेचे उत्सर्जक असतो. जर घर मंदिराच्या समोर असेल तर ती ऊर्जा थेट घराच्या दारात येते, जी गृहस्थाश्रमी लोकांसाठी नेहमी सुसह्य नसते. शांततेचा अभाव, गर्दी आणि आवाज. मंदिराच्या सानिध्यात नेहमी भाविकांची वर्दळ, भजने, कीर्तने आणि लाऊडस्पीकरचा आवाज तर असतोच. त्यामुळे घरातील शांतता भंग होऊ शकते आणि प्रायव्हसी राहत नाही. मान्यतानुसार उग्र देवतांची, उदाहरणार्थ कालभैरव आणि देवीचे काही अवतार किंवा शनिदेव दृष्टी घराच्या मुख्य दरवाजावर थेट पडणे गृहस्थांसाठी कठीण मानले जाते. जर घर आधीच मंदिराजवळ असेल तर काय करावे यावर उपाय सुद्धा आहेत. तर जर मंदिराजवळ तुमचे घर आधीच असेल तर घाबरून जाण्याचे कारण नाही, कारण तुम्ही खालील उपाय करू शकता. मुख्य दरवाजावर आरसा, म्हणजेच मंदिराच्या कळसाची सावली जिथे पडते किंवा जिथून मंदिर दिसते तिथे एक आरसा लावावा, जो नकारात्मक ऊर्जेला परिवर्तित करतो. दुसरं आहे पडदे पडदे वापरायचे, म्हणजे मंदिराच्या दिशेला असलेल्या खिडक्यांना जाड पडदे लावावेत, जेणेकरून मंदिराची सावली घरात येणार नाही. तिसरा उपाय, तुळशीची रोपे. घराच्या गॅलरीत किंवा खिडकीत भरपूर तुळशीची रोपे लावा. तुळस ही नकारात्मक उष्णता शोषून घेते, त्यामुळे निगेटिव्हिटी, कसली काय दुसरी पण निगेटिव्हिटी असेल, काय वाईट नजरदोष वगैरे, ती पण एंट्री करणार नाही घरात. आणि चौथा आहे स्वस्तिक आणि ओम. घराच्या मुख्य दरवाजावर पंचधातूचे किंवा शेंदाराचे स्वस्तिक लावावे, जेणेकरून वाईट नजर वगैरे असेल, नजरदोष असेल, निगेटिव्हिटी असेल, ती घरात प्रवेश करणार नाही. असेच व्हिडिओ जर तुम्हाला आवडले असतील तर माझ्या चॅनलला लाईक करा. धन्यवाद.